अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावात सालाबादप्रमाणे यावर्षीही जय हनुमान क्रीडा मंडळ धोकवडे यांच्यातर्फे माजी आमदार मधुशेठ ठाकूर उर्फ पप्पा यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा 28 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 या कालावधीत धोकवडे गावात संपन्न झाली आहे। कैलासराव माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे यंदाचे 4थे पर्व होते। या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा आणि क्रिकेट प्रेमींना खेळण्याची संधी देण्याचा उद्देश आहे। या सामन्याचे नियोजन उत्तमरित्या करण्यात आले असून त्यामुळे खेळाडूंना देखील वेगळा अनुभव मिळालाय। या सामन्याचे उद्घाटन 28 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर व प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद आमदार बाही जगताप यांची उपस्थिती होती। स्पर्धा काळात सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता व स्पर्धेची शोभा द्विगुणित करण्याकरिता अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक समाज बांधव यांनी विशेष मेहनत घेतली। युवकांमध्ये एकता वाढवण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा एक उत्तम प्रयत्न आहे। 30 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ करण्यात आला। यावेळी सर्व विजयी संघांना व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात आले। स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे। स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवप्रसाद तोंडणकर, समीर म्हात्रे, उपकार्याध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, किरण तोंडणकर, ज्येष्ठ नरहरी तोंडणकर, स्वप्नील म्हात्रे, करण म्हात्रे, मितेश तोंडणकर, कुंदन तोंडणकर यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी स्पर्धेदरम्यान हास्य जत्रा फेमचे सुप्रसिद्ध संगीतकार अमीर हडकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी फोनद्वारे संवाद साधलाय। पाहूयात काय म्हणाले आहेत ते। साधारणतः जय हनुमान क्रीडा मंडळ धोकवडे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या टेनिस स्पर्धेचं हे 4थं वर्ष होतं आणि 4थ्या वर्षात त्यांनी त्याचं टेनिस cricket.in या चॅनल सोबत त्याचं लाईव्ह प्रक्षेपण ठेवलं होतं। तर नुसतंच लाईव्ह प्रक्षेपण करण्यापेक्षा त्यात काहीतरी गोष्ट असावी असे त्याचे मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद तोडणकर आणि त्याच गावचे असलेले हास्य जत्रेचे संगीतकार अमीर हडकर यांनी मिळून म्हणजे आमच्या डोक्यातून ती एक कल्पना आली की आपण मराठी चित्रपटांचं प्रमोशन हे आपल्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये करू आणि त्या अनुषंगाने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या। त्याला यश पण आलं। 1 मे दिवशी प्रदर्शित होणारा गुलकंद हा चित्रपट आणि 18 एप्रिलला प्रदर्शित होणारा सुशीला आणि सुजित या 2 चित्रपटांचं प्रमोशन केलं गेलं त्यांच्या प्रक्षेपणाच्या मार्फत आणि साधारणतः पहिल्या दिवशी 8,500, दुसऱ्या दिवशी 7,500 म्हणजे जवळपास 15 ते 20,000 प्रेक्षकांनी ते पाहिलं, म्हणजे ते बघत होते, वॉच करत होते। त्याचं आपल्याकडे हे पण आहे, प्रूफ पण आहे। तर अशा अनुषंगाने प्रमोशन होणारे म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून प्रमोशन होणारे हे पहिलं मंडळ ज्यांनी मराठी चित्रपट पुढे यावेत किंवा मराठी चित्रपट घराघरात पोहोचले पाहिजेत या अनुषंगाने ते केलं आणि त्याला यश आलं। जवळपास 15-20,000 प्रेक्षकांनी ते बघितल्यामुळे त्याला यश देखील आलं। त्याच्यातली नाविन्य लोकांना खूप हे करून गेली, कारण का नुसतंच क्रिकेट चालू असतं, मोठमोठ्या सामन्यांमध्ये मोठ्या मोठ्या ॲड्स असतात तिथे। तर छोट्या गावातून छोटे सामने जेव्हा खेळतात तेव्हा अशा ॲड्स काही मिळत नाही। पण आम्हाला असं वाटतंय की यापुढे हे सामने अजून मोठे होऊन त्यातून कदाचित अजून मोठ्या मोठ्या चित्रपटांना किंवा मोठ्या गोष्टींना आम्ही नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मोफत करत होतो। पहिली गोष्ट ती की त्याच्यातून कुठचाही आम्ही पैसे घेतले नाहीत किंवा काय नाही, केवळ आणि केवळ मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी केलेला हा प्रयत्न होता। गेली 4 वर्ष जे विशेष घडतंय ते हे 4थं वर्ष कैलासवासी आमदार मधुकर शेठ यांच्या नावाने जो चषक इथे खेळवला जातो आणि जय हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांचे अध्यक्ष सन्माननीय माझे मित्र शिवप्रसाद तोडणकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे
आमच्या ठाकूर कुटुंबीय सन्मान्य प्रवीणदादा, सन्मान्य उमेश, आणखीन इतर सगळे आणि आमचे काकासुद्धा खूप त्यांची प्रेरणा, पप्पांची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने सगळे खेळाडू आणि आपले सगळे लोक खेळाडू, बाहेरचे आलेले नव्हे, हे आपल्या प्रत्येक गावामधला हा खेळाडू स्वतःच्या याच्यावर कौशल्यावर एक अतिशय दृष्ट लागणारं असं क्रिकेट, मी गेली 4 वर्ष मी ते आलेलो आहे. आणि मला ह्या गोष्टीचा खरं अधिक आनंद होतो आहे की पुढच्या वर्षी 5व्या वर्षी या स्पर्धा ज्या आहेत त्या फ्लड लाईटमध्ये खेळवल्या जातील. आणि खरोखरच कौतुक आहे तुमचं, या सगळ्या मंडळींचं. आणि खूप परिश्रम लागतात. हे सगळं दिसायला, हे सगळं आपण बक्षिसं वाटतो, हे सगळं आपल्याला सोपं वाटत असतं, पण याच्या मागे जी प्रचंड प्रेरणा आहे, प्रचंड जी मेहनत आहे, ती सगळी तुमचं मंडळ करतंय. त्यामुळे त्या सगळ्या मंडळाच्या सगळ्या सदस्यांना तुम्हाला माझा सलाम आहे. त्याच्याशिवाय इतकं चांगलं दृष्ट लागण्यासारखं कार्यक्रम होत नाही. विशेष म्हणजे आपण जर मंचकावर पाहिलं असाल तर निवडणुका आल्यावर एकमेकांच्या विरोधात असलेले आम्ही सगळे, खेळ म्हणाल्याच्या नंतर आम्ही एकत्र सगळे गुण्यागोविंदाने अगदी बसलो होतो, नांदत होतो. हे वैभव आहे क्रीडा प्रकाराचं आणि विशेषतः क्रिकेटचं. शिवप्रसाद आणि त्यांच्या सगळ्या टीमचं परत एकदा कौतुक करतो. आणि ते ह्या सगळ्या स्पर्धा सर्वार्थाने यशस्वी यासाठी सुद्धा झाल्या. खेळ उत्कृष्ट होता, आयोजन उत्कृष्ट होतं. सगळी जी आपल्या रायगड जिल्ह्यातले सगळे नेते या ठिकाणी ह्या मंचकावर येऊन गेले आणि सोने पे सुहागा म्हणतो याचं जे हे होतं, कॉमेंट्री होते. आणि त्या मुलांनी इतकं छान पद्धतीने अगदी मागच्यापासून सगळं सांगितलं. अतिशय सुंदर असं पॅकेज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि मला प्रत्येक वर्षी यायचंच आहे, कारण माझे ऋणानुबंध ठाकूर कुटुंबियांचे आहेत आणि शिवप्रसादच्या ह्या सगळ्या मंडळाशी सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमचं कौतुक. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.